भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरच्या शाळेमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आलाय। यावेळी विद्यार्थ्यांना हल्ल्यावेळी बचाव करण्याचं प्रशिक्षणही देण्यात आलंय। काश्मीरच्या दल सरोवरामध्ये एसडीआरएफचे जवानांनी उद्याच्या मॉक ड्रिलची जोरदार तयारी सुरू केली आहे। दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की कशा प्रकारे एसडीआरएफच्या जवानांकडून मॉक ड्रिलची तयारी सुरू देख सकते महाराष्ट्रात उद्या 16 शहरांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे। प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत। पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। देशभरात उद्या होणाऱ्या मॉक ड्रिल संदर्भात केंद्राकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्यात। त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केलंय। तसंच मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील महत्त्वाची चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सागरी सुरक्षेच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा महत्त्वाचा आहे। या ठिकाणी उद्या मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे। तर मिरकरवाडा बंदर आणि अल्ट्राटेक जेट्टी या ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर कोस्ट गार्डच्या बोटिंगकडून समुद्रामध्ये गस्त घालण्यात येते। बोटिंगची तपासणी देखील केली जाते। या मॉक ड्रिल हे राज्यातल्या काही महत्त्वाच्या शहरांमध्ये आणि संवेदनशील भागामध्ये होणार आहे। देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असलेलं उरण आणि तिथलं जेएनपीटी बंदर हे संवेदनशील ठिकाण मानलं जात आहे। त्यामुळे या ठिकाणी देखील मॉक ड्रिल होणार आहे। पुण्यात 75 ठिकाणी सिव्हिल डिफेन्स क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आली आहेत। सिव्हिल डिफेन्स क्षेत्रामध्ये आर्मी मॉक ड्रिल करणार आहे। सायरन हुटर वाजवून सराव केला जाणार आहे। मॉक ड्रिलसाठी कार्यवाहीची एसओपी कळवल्यानंतर सिव्हिल डिफेन्सच्या मदतीने मॉक ड्रिल केलं जाणार आहे। देशातील 16 शहरांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। या 16 शहरांच्या यादीमध्ये पिंपरी चिंचवड शहराचा देखील समावेश आहे। त्यामुळे शहरामध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। नाशिकमध्ये मॉक ड्रिल संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला जाणार आहे। आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये तयारीचा आढावा घेतला जाणार आहे। मॉक ड्रिल कुठे आणि केव्हा करायचं या संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे। मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे। अंबाबाई मंदिर परिसरामध्ये शस्त्रधारी पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। अंबाबाई मंदिर हे अत्यंत महत्त्वाचं मंदिर आहे आणि त्यातच सलग सुट्ट्यांच्यामुळे भाविक मोठ्या संख्येने अंबाबाई मंदिरामध्ये दाखल झालेत आणि या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। नागपुरातल्या हडस शाळेत आज मॉक ड्रिल करण्यात आलंय। मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यामागे हा उद्देश होता। आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काय करावं ते शिकवण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात आल्याचं शाळेनं म्हटलंय। दहशतवादाविरोधात लढण्यासाठी अमेरिका भारताला मदत करणार आहे। अमेरिकेच्या सभागृहाचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी ही माहिती दिली आहे। जॉन्सन यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला।
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन भारतात येणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना भारतात येण्यासाठी आमंत्रित केलं होतं। दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी रशिया भारतासोबत आहे अशी भूमिका पुतीन यांनी जाहीर केली आहे। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानला फटकारण्यात आलाय। राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या सदस्यांनी पाकिस्तानचे खोटे आरोप फेटाळून लावले आणि विचारले की लष्कर ए तैयबाचा या हल्ल्यामध्ये सहभाग आहे का। काही सदस्यांनी पर्यटकांना त्यांच्या धार्मिक श्रद्धेच्या आधारे लक्ष्य करण्याचा मुद्दा उपस्थित केला। घाबरलेल्या पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र संघाकडे धाव घेतली आहे। पाकिस्तान राजदूताची सुरक्षा परिषदेमध्ये बंद दाराआड बैठक झाली। त्यामध्ये दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी संभाव्य प्रयत्नांवर चर्चा झाली आहे। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीतून जे काही साध्य करायचं होतं ते पूर्ण झाल्याचं यावेळी पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार यांनी म्हटलंय। पहलगाममध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला थेट इशारा दिला। त्यामुळे पायाखालची जमीन सरकली आहे। त्यातूनच पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय स्तरावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलाय। याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी संयुक्त राष्ट्रांची मदत घेण्याचा निर्णय देखील घेतलाय। मात्र त्यांची ही खेळी अयशस्वी ठरली आहे। आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानवर आता एअर स्ट्राईक झालाय। भारतानं पाकिस्तानी विमानांसाठी आपली एअर हद्द आधीच बंद केली आहे। त्यानंतर आता फ्रान्स आणि जर्मनी सारख्या देशांच्या प्रमुख एअरलाइन्सनं देखील पाकिस्तानच्या एअर हद्दीतून उड्डाणं थांबवण्याचा निर्णय घेतलाय। भारतीय नौदलाकडून निगम स्वदेशी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे। भारतीय नौदल आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र विकसित केलं आहे। या महत्त्वाच्या चाचणीमुळे भारतीय नौदलाच्या युद्ध क्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे। भारतीय नौदलाची ताकद आणखीनच वाढणार आहे, कारण पुढील महिन्यामध्ये आणखी एक युद्धनौका भारताला मिळणार आहे। ही युद्धनौका म्हणजे रशियन बनावटीची स्लेल्थ गाइडेड मिसाइल फ्रिगेट तमाल आहे आणि भारतीय नौदलाकडे 17 पारंपरिक पाणबुड्या आणि 2 अणुऊर्जा पाणबुड्या आहेत। तसंच 6 मिसाइल बोट्स आणि 2 विमानवाहू युद्धनौका देखील आहेत। भारताने जम्मू आणि काश्मीरमधील बगलिहार आणि सलाल धरणांचे दरवाजे बंद केलेत। त्यामुळे येत्या काळामध्ये पाकिस्तानात अराजकता माजण्याची शक्यता आहे। चिनाब नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीयरित्या कमी झाली आहे। खरीप हंगामाच्या काळामध्ये पाकिस्तानला 21% पाण्याची टंचाई भासू शकते। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तानवर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे। भारत कधीही हल्ला करू शकतो असं आसिफ यांनी म्हटलंय। पाकिस्तानी सैन्याला पूर्णपणे सज्ज ठेवण्यामध्ये आल्याची माहिती समोर येते। भारत नियंत्रण रेषेजवळ कुठेही हल्ला करू शकतो अशी भीती देखील आसिफ यांनी व्यक्त केली आहे। पाकिस्तानी सैन्याने 1971चा लज्जास्पद पराभव कधीही विसरू नये। 90,000 सैनिकांच्या पॅन्ट अजूनही त्या ठिकाणी लटकतायत असं जोरदार प्रत्युत्तर बलुचिस्तान नॅशनल पार्टीचे नेते अख्तर मेंगल यांनी पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना दिलाय। असीम मुनीर यांनी बलूच फुटीरतावाद्यांना इशारा देत धमकी दिली होती आणि त्यावर त्यांनी हे प्रत्युत्तर दिलंय। भारताशी पंगा घेतल्यास पाकिस्तान उद्ध्वस्त होईल असा गंभीर इशारा मूडीजनं दिलाय। मूडीज ही आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था आहे। आर्थिक संकटांनी घेरलेल्या आणि कसाबसा सावरण्याचा प्रयत्न करत असलेल्या पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतो असं मूडीजनं म्हटलंय। पाकिस्तानी लष्कराने सोमवारी रात्री पुन्हा एकदा सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। पाकिस्तानी लष्कराने कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा त्याचप्रमाणे सुंदरबनी आणि अखनूर सेक्टरमध्ये अंधाधुंद गोळीबार केल्याचं पाहायला मिळालं। भारतीय लष्कराकडूनही त्याला आता चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोघांना बडगाममधून अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रसाठा, दारुगोळा जप्त करण्यात आलाय। नाकाबंदी दरम्यान सुरक्षा दलांनी ही कारवाई केली आहे। पहलगामच्या हल्ल्यानंतर 13 दिवसांनी मोठा निर्णय घेण्यात आलाय। तर SHO यांच्यासह 6 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे।
पीर गुलजार अहमद हे आता पहलगामचे SHO असणार आहेत। तर सुरक्षेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या CRPF अधिकाऱ्यांच्या विरोधात देखील कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे। पाकिस्तानच्या संसदेत भारताविरोधात ठराव मंजूर करण्यात आलाय। भारताने पाणी अडवण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास ते युद्ध मानलं जाईल। बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारताला पोकळ धमकीच मिळाली आहे। भारतासोबतच्या युद्धात इस्लामाबादचे नागरिक पाकिस्तानला पाठिंबा देण्यास तयार नाही आहेत। लाल मशिदीतील व्हिडिओनं पाकिस्तानची पोलखोल केली आहे। लाल मशिदीचे मौलाना अब्दुल अजीज गाझी यांनी भारतासोबतच्या युद्धामध्ये पाकिस्तानला पाठिंबा देणार का असा सवाल विचारलाय आणि यावेळी पाठिंब्यासाठी कोणीही हात उठवलेला नाही। किसी ने पूछा कि एक शख्स कौमियत के लिए लड़ता है, शुजाअत के लिए लड़ता है और गैरत के लिए लड़ता है, तो कौन अल्लाह के रास्ते में है? पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मलेशिया दौरा पुढे ढकललाय। सोबतच शहबाज यांना पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्याकडून विश्वासघाताची भीती वाटते। पहलगाम हल्ल्यानंतर मुनीरने स्वतःला पाकिस्तानचे सर्वोच्च नेते म्हणून सादर केलाय। अशा परिस्थितीमध्ये युद्धाच्या वातावरणाचा हवाला देत लष्कर प्रमुख सत्ता आपल्या हाती घेण्याची भीती शहबाज यांना आहे। उद्या होणाऱ्या युद्ध सरावाला आम्ही तयार आहोत असं संजय राऊतांनी म्हटलंय। 1971 सालचं युद्ध आम्ही अनुभवलंय असं म्हणत राऊतांनी युद्ध सरावादरम्यान आम्हाला बंदुका देणार का असा सवाल सरकारला विचारलाय। पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे। तर या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत अशी ठाम भूमिका विरोधकांनी घेतली आहे। प्रत्यक्षात युद्ध करून पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी देखील केली आहे।